सुरुवातीला इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये एक अंड अशा प्रकारे फोडून घालायचं। यामध्ये आपण तिखटासाठी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता यामध्ये आपण कट केलेली कोथिंबीर घालणार आहोत। तर नाश्त्यासाठी आज आपण अगदी वेगळा असा अंड्यापासून तयार होणारा पदार्थ बघणार आहोत, जो यापूर्वी तुम्ही कधीही ट्राय केला नसेल। आता यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून याची अगदी फाईन अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। तर इथे मी फाईन अशी पेस्ट बनवून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये ती ट्रान्सफर करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण काही भाज्या घालायच्या आहेत। तर इथे मी छोट्या आकाराचा एक कांदा कट करून घेतलेला आहे। तो घातल्यानंतर खूप सारी कट केलेली कोथिंबीर आणि एक छोटी शिमला मिरची मी ते देखील कट करून यामध्ये घातलेली आहे। तर भाज्या यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही घालू शकता। मुलं जर अंडी खात नसतील आणि आपल्याला जर मुलांना अंड द्यायचं असेल तर तुम्ही या प्रकारे देखील देऊ शकता। आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। तर चवीनुसार मीठ घालायचं, हळद, धने पावडर एवढेच मसाले आपल्याला इथे घालायचे आहेत। आता यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून हे सगळे मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी 3 ब्रेड व्यवस्थित चुरून घालणार आहे। तुम्ही ब्रेड ऐवजी यामध्ये बेसन पीठ वापरलं तरी देखील चालेल, पण ब्रेड घातल्यामुळे नाश्ता खायला खूप वेगळा असा लागतो, त्यामुळे सहसा यामध्ये मी ब्रेडच वापरणार आहे। तर इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत, तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतले तरी देखील चालेल। आता हे आपले तीनही ब्रेड यामध्ये मी व्यवस्थित चुरून घेणार आहे। तर हाताच्या मदतीने आपण हे व्यवस्थित ब्रेड चुरून घेणार आहोत। तर अंड्याचा अगदी वेगळा असा नाश्ता या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर या ठिकाणी आपण ब्रेड आणि हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित एकजीव करून तयार करणार आहोत। मिश्रण आपलं व्यवस्थित तयार आहे। आता आपण याचे लगेच असे पकोडे बनवून घेऊया। गॅसवरती एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपण छोटे छोटे आकाराचे भजी घालून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। तर या मिश्रणाचे तुम्ही कटलेट देखील बनवू शकता किंवा पॅनमध्ये छोटे छोटे पॅनकेक देखील बनवू शकता। आता पलटी करून दोन्ही बाजू खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, जास्त हाय फ्लेम करायची नाही। तर या ठिकाणी आता आपलं दोन्ही बाजू व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत। तर आतून अगदी सॉफ्ट आणि वरून अगदी कुरकुरीत अशी ही भजी लागतात। तर थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तुम्हाला झटपट काही खायचं असेल आणि पटकन काही बनवायचं असेल तर ही अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर दोन्ही साईडनी भजी आपली व्यवस्थित तयार झालेली आहेत। आता एका झाऱ्याच्या मदतीने आपण ही सगळी भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पहिली बॅच आपली व्यवस्थित भाजून तयार झालेली आहे। अशाच प्रकारे आपण दुसरीही बॅच अगदी झटपट अशी फ्राय करून घेणार आहोत। तर ही भजी खायला खूप मस्त लागतात। गरमागरम चहा आणि ह्या भजींचा आस्वाद तुम्ही नक्की घेऊ शकता। एवढी बनवायला खूप मस्त आणि घरातील अवघ्या किरकोळ साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। या निमित्तानं मुलं अंडी देखील खातील आणि मुलांच्या पोटामध्ये देखील अतिशय पौष्टिक अशी ही भजी जातील। तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा। त्याचबरोबर आजची माझी अंड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। जरी रेसिपी आवडली तरीसुद्धा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।